आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला येत्या 26 मेला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वत्र मोदी फेस्टिवल सुरू आहे आणि या दरम्यान विरोधकांवर मात्र केंद्रीय तपास संस्थांचा एक प्रकारचा ससेमिरा लागलेला आहे. कोणाला नोटीस पाठवल्या जात आहेत, कोणावर रेड्स पाडल्या जात आहेत. CBI असेल, ED असेल किंवा IT असेल, या संस्थांच्या नोटिसा धाडी या विरोधकांवरती घातल्या जात आहेत. विरोधकांनी तसा आरोपच केला आहे की हे सगळं काही धाड सत्र किंवा नोटीस सत्र हे सूडबुद्धीनं होत आहे. मोदी सरकार ते जाणीवपूर्वक करत आहे. त्याचवेळी मनात प्रश्न येतो की सत्ताधारी नेते असतील किंवा भाजपचे त्यामध्ये असतील किंवा मित्रपक्षाचे नेते असतील, भाजपचे मंत्री असतील, मग ते केंद्रातले असतील, राज्यातले असतील, त्यांच्यावर सुद्धा घोटाळ्यांचे गैरव्यवहारांचे आरोप आहेत. त्यांच्या चौकशांचं काय? त्यांच्या चौकशांना वेग येईल का? त्यांना अशा पद्धतीनं धाड सत्रात अडकवलं जाईल का? त्यांना नोटिसा पाठवल्या जातील का? की त्यांना क्लीन चिटच देण्याचा सर्रास प्रकार हा आतापर्यंत होत आला आहे, तो पुढेही होत राहील? अशा अनेक प्रश्नांना घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. विरोधकांप्रमाणे सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीला वेग येईल का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, CBI, इन्कम टॅक्स, ED सारख्या तपास संस्थांचा राजकीय वापर होतोय का? मुद्दा क्रमांक 2, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर, मग त्यामध्ये मंत्री सुद्धा आले, माजी मंत्री आले, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांमार्फत सूडबुद्धीनं कारवाई होते का? मुद्दा क्रमांक 3, भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांवरील किंवा मंत्र्यांवरील गैरव्यवहाराच्या आरोपांकडे दुर्लक्ष केलं जात आहे का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातली ACBची चौकशी थंडावण्यामागं काही राजकारण आहे का? असे अनेक मुद्दे आहेत. खरं तर अनेक राजकीय नेत्यांवर चौकशीचा बडगा उगारण्याची भीती दाखवली जाते आणि त्यामुळं सुद्धा त्यांना वश केलं जात आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. मग त्यामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे असतील, यांना सुद्धा भीती दाखवली जाते आहे असं खाजगीत त्यांच्याकडूनच पसरवलं जात आहे. त्यामुळं हा प्रश्न, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. त्यांच्या बाजूला आहे स्टुडिओमध्ये रवी श्रीवास्तव. हे आपचे एक संस्थापक सदस्य आहेत. सध्या आपपासून त्यांनी फारकत घेतली आहे किंवा आपनी त्यांना फारकत दिली आहे, पण ते आंदोलक म्हणून आज आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आहेत. महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. आपल्यासोबत भाजपचे धडाडीचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आज आहेत. त्यांना विनंती केली आणि ते खास विनंती खातर आज चर्चेत सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे धन्यवाद मानतो. आपल्यासोबत थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो ती साहजिकच अंजली दमानिया यांच्यापासून. अंजलीताई, ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, P. चिदंबरम असतील, त्यांचा मुलगा असेल, लालू प्रसाद यादव असेल, वीरभद्र सिंह असेल, मुलायम सिंग यादव असतील, मायावती असतील, अगदी अरविंद केजरीवाल घ्या, एवढंच कशाला सोनिया गांधी, राहुल गांधी घ्या, यांच्या मागं कुठली ना कुठली चौकशी, कुठलं ना कुठलं प्रकरण जे नव्या केलं जातं आहे किंवा त्याला पुन्हा फोडणी दिली जाते, कुठला ना कुठला दबाव हा गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये येतोय. यामागं तुम्हाला सूडबुद्धीचं राजकारण दिसतंय?
ते करण्याआधी मला केशव उपाध्यायांना सांगायचं आहे की तुम्ही हे जे करून घेताय भाजप म्हणून जो पक्ष, ज्या सगळ्यांना ते आता सध्या लाईनीवर आणण्याचा जो प्रकार करतायत त्याच्या मागे काय आहे? म्हणजे आपण आज जर बघितलं की आत्ताचं कालचंच उदाहरण घ्या, आता चिदंबरम म्हणा किंवा लालू प्रसाद म्हणा, त्यांच्यावर म्हणजे दोघांच्याही मुलांवर, कार्तीवर आणि इथे मिसा भारतीवर त्या ज्या गोष्टी चालल्या आहेत, तर काल मला असंच वाटलं की खरंच ट्विट करावं आणि मी ते ट्विटही केलं की फडणवीस साहेब जसं सेंटरमध्ये चाललं आहे तसं आपल्या महाराष्ट्रात कधी होणार? म्हणजे जसे तिथले विरोधी पक्ष आता सगळे टार्गेटवर आहेत तसे महाराष्ट्राचे सगळे विरोधी पक्ष तुमच्या टार्गेटवर कधी येणार? कारण मला कुठेतरी वाटतंय कसं महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली आहे आशिष की आत्ताच्या घटकेला त्यांना विरोधी पक्ष ठेवायचाच नाही आहे. म्हणजे तो ठेवायचा नाही म्हणजे कसा की सगळे राष्ट्रवादीचे लोक आहेत ते सध्या भाजपमध्ये आलेले आहेत, जेवढे गुंड आहेत ते सगळे भाजपमध्ये आलेले आहेत. त्यात आपण बघू, तुम्ही म्हणालात की ते मित्र पक्ष कुठले आणि विरोधी पक्ष कुठले, तर आता मित्र कोण विरोधी कोण हा एक क्वेश्चन मार्क झाला आहे. कारण त्यांचे मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे रोजचे टोमणे बघा तुम्ही, त्यांची चाललेली म्हणजे शाब्दिक भांडणं बघा तुम्ही, किंवा आता त्यांचे जे विरोधी पक्ष जर आपण म्हटले तर ते राष्ट्रवादी विरुद्ध, ज्यांच्या विरुद्ध अगदी त्या बैलगाड्या भरून कागदपत्र मागे घेऊन गेले होते चितळे समितीपुढे, त्या समितीचं काय झालं, त्या कागदपत्रांचं काय झालं, ती समिती सोडा. मी स्वतः 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे सगळे पेपर्स घेऊन गेले होते. अजित पवारांनी कसे किती स्कॅम्स केलेत, त्यांच्या किती कंपन्या, किती साखर कारखाने, सगळे डिटेल्स मी तासनतास रात्र जागून MCAच्या वेबसाईटहून शोधून डेटा बनवून, कारण आपल्याकडे कसं आहे अँटी करप्शन ब्युरो काहीच करत नाही, ED काहीच करत नाही, प्रत्येक गोष्ट आपल्याला नेऊन द्यावी लागते. आणि त्यात सुद्धा अँटी करप्शन ब्युरो म्हणजे आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांची ती जी पातळी असते ना ती बघूनच म्हणजे हसावं का रडावं ते कळत नाही. आणि त्यांच्या वेबसाईटवर तर आशिष मला अक्षरशः शॉकिंग वाटायचं. 3,500 रुपयाची लाच घेताना रेड हँडेड पकडलं, 2,000 रुपयाची लाच घेताना रेड हँडेड पकडलं. मला असं कुठेतरी वाटतं यांची कपॅसिटीच तेवढी आहे. 2,000 आणि 3,000च्या वर अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्रातलं काहीच करू शकणार नाही. कारण एवढी मोठी प्रकरणं जी आम्ही स्वतःच्या हाताने बनवून नेऊन दिली आहेत त्याच्यावर मात्र कुठेही कारवाई होत नाही. म्हणूनच मी काल ते ट्विट केलं की देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जसं सेंटरमध्ये लालू प्रसादला घेतलं आनंद आहे, चिदंबरमना घेतलं खूप आनंद आहे, पण पुढे आता महाराष्ट्रात हे कधी करणार? का शिवसेना कधी तुम्हाला डच्चू देईल म्हणून तुम्हाला राष्ट्रवादीची गरज लागते म्हणून तुम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार नाही? इरिगेशन स्कॅमचं काय झालं? आता इरिगेशनच्या कामामध्ये जलयुक्त शिवार जे तुम्ही आणलं त्याच्यात सध्या स्कॅम चाललाय असे तुमचे मित्रपक्षच म्हणतायत. ते सोडा, आमच्याकडे त्याचे सगळे डिटेल्स विथ स्टेटमेंट्स आहेत. चौकशा कधी करतात हे आम्हाला सांगा तुम्ही. खरं तर एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोल्याला जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. जलयुक्त शिवारच्या योजनेमध्ये दरोडेखोर घुसलेले आहेत असा आरोप केला. चौकशीची मागणी केली. आता मला हे सांगायचं आहे की जलयुक्त शिवारची कामं ही थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून झालेली आहेत. मग अशा वेळी उद्धव ठाकरे हे थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधतायत का असं म्हणायचं का केशव उपाध्याय? बोलायचं का आशिष? हो, प्रश्न विचारलाय ना, बोला. बोलतो. मुळामध्ये असं आहे की गंमत कशी आहे बघा. मला असं वाटलं होतं की तुम्ही मला बाकी सगळे बोलल्यानंतर मला संधी द्या. आत्ता अंजली त्याने सांगितलं की केंद्र कारवाई करतंय, काय ती कारवाई योग्य काय अयोग्य काय त्यांचं म्हणणं, पण कारवाई करते केंद्र. अशी कारवाई राज्यात कधी होणार अशा प्रकारचा प्रश्न अंजली ते विचारत आहेत. आत्ता जर तुम्ही राजू वाघमारेने विचारलं तर ते म्हणतील राजकीय सूडबुद्धीने कशी कारवाई चालली आहे बघा. म्हणजे सरकारबद्दल इथल्या इथे 2 मतं व्यक्त होतात. नाही, तुम्ही गल्लत करताय केशव उपाध्याय. मुळामध्ये अंजली दमन यांचं म्हणणं काय आहे की ज्या चौकशांची मागणी खुद्द विरोधी बाकावरनं देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी केल्या, बैलगाडीभर पुरावे कोणी नेले औरंगाबादच्या कार्यालयात, तिथे
तर देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेंनी नेले. VIDCतून खरा सिंचन घोटाळा पुढे आला तेव्हा सरकारला प्रश्न कोणी विचारले विरोधी वाकावरनं? तर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे मंत्री म्हणून विचारले. 2011 मध्ये रेकॉर्डवरती VIDCचं प्रकरण हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये पहिल्यांदा आलं तेव्हा प्रश्न कोणी विचारले? देवेंद्र फडणवीस यांनी विचारले. आणि आता राज्यात 2.5 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस सरकार कार्यरत असेल तर मग चौकशी पुढे का सरकत नाही असा साधा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारला आहे. आशिष 3 वाक्य मी बोललो त्याच्यानंतर मध्यंतरी हस्तक्षेप करून 27 मी वाक्य मोजत होतो आता तुमची 27 वाक्य आशिष जाधव बोलले. 3 वाक्य माझा संदर्भ पूर्ण होत नाहीये, माझं मांडणी पूर्ण होत नाहीये, त्याच्यामध्येच तुम्ही हस्तक्षेप करून 27 वाक्य बोलता आणि माझ्याकडे तुम्ही उत्तराची अपेक्षा ठेवता. कशी उत्तर देणार मी? नाही तुम्ही काय म्हणालात माहितीये का? तुम्ही राजू वाघमारेंना एकीकडं आणि दुसरीकडं अंजलीताई दमानी यांना घेताय आणि तुम्ही सांगतात की बघा आम्ही चौकशी करतो. थोडं थांबा, विषय तसा नाहीये. त्या कसं उपहासानं तुम्हाला बोलल्या हे मी तुम्हाला सांगितलंय. 5, 6, 7 पुन्हा 2 वाक्य मी बोललो, तुम्ही बोललात. हे अशी चर्चा होऊ शकते का आशिष जाधव? बरं बोला. माझी मांडण्याची पद्धत आहे ती. मला आता मी कशा पद्धतीने मांडायचं हे आशिष जाधव ठरवणार आहेत का? बरं ठीक आहे, बोला. केशव उपाध्याय तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, आता मी तुम्हाला अडवत नाही, बोला. त्यामुळे मुळात असं आहे. हां यस धन्यवाद, मी आपला आभारी आहे. मुळामध्ये असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीतलं केंद्रातलं सरकार, मी आता सगळ्या मुद्दे मांडतोय, केंद्र आणि राज्य दोन्ही विषय मांडतोय, मला तर मध्ये डिस्टर्ब करू नका. केंद्रातलं सरकार किंवा राज्यातलं सरकार आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या मुद्द्यावरती निवडून आलो. ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार त्या पूर्वीच्या सरकारमध्ये काँग्रेसमध्ये सुरू होता, ज्या पद्धतीचं म्हणजे कोर्टाने तर ताशेर कोर्ट म्हणालं होतं, म्हणजे CBIचा वापर आज काँग्रेस बोलतंय अहो कोर्टाने सांगितलं ना CBIचा पोपट केला आहे, अशा प्रकारचं विधान कोर्टाचं आहे. पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सरकार निवडून आलं होतं आणि या सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याचं सुरू केलं. गेल्या 3 वर्षात या सरकारला 3 वर्ष पूर्ण होतात. केंद्रातल्या सरकार सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की 3 वर्षात एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण की एकही भ्रष्टाचार कुठल्याही पद्धतीचा या सरकारमध्ये झाला नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. जे सांगितलं त्या पद्धतीने वागतोय, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असं आहे की राजकीय सूडबुद्धी करण्याची आमची पद्धत नाही. त्यातलं दुसरं, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कारवाई का होत नाही? खरं म्हणजे हे सरकार आल्यानंतरच त्या छगन भुजबळ असतील किंवा मोहोळचे आमदार असतील, हे तुरुंगामध्ये जाण्यामध्ये पटापट फायरी कशा हल्ल्या हे अंजलीताईंना चांगलं माहिती आहे. त्यामुळे पण याचा अर्थ लगेचच दुसऱ्या दिवशीच त्यांना अटक करावी. शेवटी पुरावे असतात, सरकारकडे पुरावे असतील, पण त्या पुराव्याचा योग्य पद्धतीने मांडणी करून न्यायालयाच्या पद्धतीने न्यायालयात ते मांडून तशा पद्धतीने पुढे कारवाई करायची असते. ह्याच्यामध्ये घिसडगाई करून चालत नसतं. उद्या जर नीट टिकलं नाही न्यायालयामध्ये तर तुम्हीच आम्हाला आरोप करायला सुरुवात करा, बघा राजकीय पद्धतीने केलं, चुकीच्या पद्धतीने केलं, खोटं होतं तरी केलं. शेवटी जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती न्यायालयात मांडण्यासाठी योग्य त्या पद्धतीचा तपास यंत्रणा त्या तपास करत असतात. त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता या सरकारला वाटत नाही. त्यामुळे त्या ज्या पद्धतीने तपास होईल, कोर्टामध्ये सादर होईल आणि हळूहळू ते ज्या ताईंना ज्या प्रकरणाची चिंता आहे, आम्हाला सुद्धा त्या प्रकारची चिंता आहे, ज्या इरिगेशन घोटाळा ज्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झाला ते बाहेर आलं पाहिजे, त्यातल्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची पण आहे. त्यामुळे त्या पद्धतीने योग्य पद्धतीनेच तपासून ते न्यायालयात उभे राहतील याच्याबद्दल तुम्ही ताई निश्चिंती बाळगा. दुसरं असं, केंद्रातल्या मगाशी नावं घेतलीत काही सुरुवात करताना, आता अरविंद केजरीवालांचं नाव तुम्ही घेतलं. आता अरविंद केजरीवालांच्या खुद्द त्यांच्या सहकाऱ्यांनीच त्या CBIकडे जाऊन काय आहेत की नाही माहीत नाही ते पुरावे दिले. आता केंद्र सरकारचा काय प्रश्न? लालू प्रसादचं नाव तुम्ही घेतलं. लालू प्रसादमध्ये कोर्टाने सांगितलं चौकशी करायला. यात सरकारच्या राजकीय सूडबुद्धीचा काय प्रश्न? तेच पुन्हा विषय आहे तो सोनिया गांधीच्या हेराळ प्रकरणामध्ये, राहुल गांधींच्या. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय सूडबुद्धीचा प्रश्न कुठेही उद्भवत नाही. हा पहिला मुद्दा. राहिला प्रश्न चिदंबरम यांचा. मला सांगा, एक प्रश्न आशिष जाधव मला विचारतो, एखादी खूप मोठी व्यक्ती आहे, खूप काय लिहिते, आता ते काय किती भारी लिहितात हा वेगळा मुद्दा आहे, पण चांगलं लिहितात. इंडियन एक्सप्रेस रविवारचा वाचत जा, खूप चांगलं लिहितात आणि मोदी सरकारवर खऱ्या अर्थानं तेच प्रहार करतायत त्यांच्या लेखात. आणि माझं मत वेगळं आहे ना आशिष जाधव, तुमचं मत हे माझं मत असण्याची आवश्यकता नाहीये.
तुमचं मत चांगलं आहे, माझं मत काय वेगळं असू शकतं. हा, मी माझं मत सांगितलं. चांगलं प्रिय लेखन वाटू शकतं, मी माझं मला मत नाही वाटणार ते. हा मग ठीक आहे ना. त्यामुळे माझं हा ठीक आहे ना. त्यामुळे ते लिहित आहेत म्हणून जर काही त्यांच्या विरुद्ध जर का असं त्यांच्या काय असेल काही तसे पुरावे तरीही कारवाई करायची नाही. कारण ते बाबा फार मोठे लेखक आहेत, सरकारच्या विरोधात लिहित आहेत, कशी कारवाई करायची, फार मोठ्या पदावरती व्यक्ती होती. अशा प्रकारची भूमिका कुठल्या एखाद्या यंत्रणेनं, तपास यंत्रणेनं घेणं हे योग्य होईल का? आशिष जाधव मला सांगा. चिदंबरम सारख्या मोठी व्यक्ती जी अतिशय प्रतितेज वकील आहे, ज्या पद्धतीने 10 वर्ष फायनान्स विभागात त्यांनी कार्यभार सांभाळला आहे, अशा व्यक्तीच्या मुलाच्या ठिकाणी कारवाई ज्यावेळी करतं CBI किंवा ते संबंधित यंत्रणा, त्या अर्थी तितकाच पुरावा त्या यंत्रणेकडे असेल. त्याचवेळी अशा प्रकारचं करतं हे काँग्रेसचं सरकार नाही की ज्यांनी CBIचा गैरवापर केला, ज्याला कोर्टाला म्हणावं लागलं की पोपट केला या सगळ्या यंत्रणेचा म्हणून. तशी परिस्थिती गेल्या 3 वर्षात कधीच उद्भवली नाही. राजकीय सूडबुद्धी करायची असेल तर तेव्हाच अटक, ज्यावेळी सरकार येऊन 3 वर्ष झाली तेव्हाच कारवाई केली. UPAच्या पहिल्या काळात सुद्धा भ्रष्टाचाराची फारशी प्रकरणं पुढे आली नव्हती. जी काही प्रकरणं आली ती दुसऱ्या टर्म मध्ये आली आहे UPAच्या. त्यामुळे असं एकदम 3 वर्षात आम्ही काहीच केलं नाही म्हणून आम्ही एकदम क्लीन आहोत असं आव्हानाची आता तरी गरज दिसत नाहीये. केशव उपाध्ये, मी अडवलं नाही, तुम्ही म्हणाला असतात, पुन्हा तुम्ही वाक्य मोजून दाखवली असती. पण देवेंद्र फडणवीस सरकारने 2 नेत्यांवरती कारवाई केली. ते दोघंही बहुजन नेते आहेत, छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे. बाकीच्यांचं काय हा प्रश्न संबंध महाराष्ट्र विचारतोय. अंजलीताई बोला. उपाध्याय, मी खरंच सांगते, मी वाक्य मोजले नाहीत, तुम्ही किती बोललात त्याच्याकडेही माझं लक्ष नव्हतं. पण त्यातले जे ठळक मुद्दे आणि जे लोकांच्या मनात प्रश्न पडतात ते कशामुळे पडतात, तर इरिगेशन घोटाळ्यात जसं तुम्ही म्हणालात की आम्ही सूडबुद्धीने कारवाई केली नाही, पण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. पण तो वेळ कसा आणि किती लागतो? कारण हे जर प्रश्न असते तर ते खोटे प्रश्न तुम्ही कधी अधिवेशनात मांडणार का? देवेंद्र फडणवीसांनी खोटे प्रश्न अधिवेशनात विचारले का? प्रूफ सकट सगळे जेव्हा चितळेंकडे घेऊन गेले त्याचा अर्थ त्यांनी ते त्यांच्याकडे थरो नॉलेज असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. VIDC मध्ये तुमचे जे संचयिती होते, संचयितींवर आजपर्यंत एकही FIR झालेला नाही. आणि सगळ्यात पहिलं प्रकरण जे बाहेर आलं होतं ते अजय संचयिती, D ठक्कर, SN ठक्कर या लोकांचं आलं होतं. पण त्यांच्यावर आज तगायत एकही FIR झाला नाही. FIR कुठे झाले? ते माझ्या याच्यात KIDC मध्ये झाले. कारण त्याचा प्रचंड पाठपुरवठा मी इथून करू शकले. आणि आम्हाला खंत या गोष्टीची वाटते की त्याच्यात मेले कोण? तर कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यात मेले कोण? तर अधिकारी. पण एकही मंत्र्याला आजपर्यंत बिलकुल बोट लागलं नाही. दुसरी गोष्ट, उपाध्याय आपण म्हणालात की सगळ्यांवर कारवाई होते. मी जसं म्हटलं की अगदी आनंद आहे, अगदी आनंद आहे की लालू प्रसादवर झाली, अगदी आनंद आहे की PC चिदंबरमवर झाली. दुःख या गोष्टीचं आहे की व्यापमवर काही झालं नाही, वसुंधरा राजेंवर काही झालं नाही. महाराष्ट्रात सुद्धा जर आपण बघितलं खडसेंचं, उपाध्याय मी तुम्हाला सांगते, मी नोव्हेंबरमध्ये पिटिशन फाईल केली. गेले 7 महिने माझं पिटिशन एकदा सुद्धा हिअरिंगला सुद्धा आलं नाही आहे. पोचतच नाही. कसं तिथपर्यंत माझं हिअरिंगलाच पोचत नाही. बरं, ते पेपर मी जेव्हा आधी सगळ्या यंत्रणेकडे पाठवले होते, अँटी करप्शनला पाठवले, ED, EOW, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर सगळ्यांकडे पाठवले, कोणीही त्याच्यावर कारवाई केली नाही. डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सचे सगळे पेपर मी दिले, त्याच्यावर कोणीही कारवाई केली नाही. आणि का करू नये? आज मी तुम्हाला सांगते, सगळ्यात महत्त्वाचा कॉल मी झोटिंग कमिटीला आज केला होता. अतिशय मोठा खुलासा मला करायचा होता, पण झोटिंग कमिटीने सांगितलं की आम्हाला रिपोर्ट द्यायचा, तुम्हाला जे सांगायचं असेल तुम्ही लिहून पाठवा, आमच्या इकडे पर्सनल रिप्रेझेंटेशन होणार नाही. का होणार नाही? का करू नये? का ते तुमचे मंत्री आहेत म्हणून? हेच जर मी आज लालू प्रसाद विरुद्ध बोलायला लागले असते, असं पटकन मला बोलवलं असतं आणि माझ्याकडनं माहिती घेतली असती. पण खडसेंविरुद्ध आहे म्हणून झोटिंग कमिटीने आज मला आज सकाळी डिक्लाइन केले. तर ते का करावं मला खरंच कोणी सांगेल का? आणि हे होत आहे त्याचं टायमिंग बघा. बिहारचं जे निघतं ते बिहारच्या निवडणुकीच्या आधी, जे UPचं निघतं ते UPच्या निवडणुकांच्या आधी, दिल्लीचं निघतं ते दिल्लीच्या आत्ताच्या MCDचे निवडणूक संपल्या त्यांना पूर्णपणे तोडून काढण्यासाठी. हे सगळं काही लोक वेडे नाही आहेत, त्यांना कळतं. आणि तुम्ही जे बघा, कर्नाटक असेल, हिमाचल प्रदेश असेल, तिथली प्रकरणं अगदी निवडणुकांच्या तोंडावर निघतात. सर्वांना जेरबंद, जे
म्हणून विरोधी नेते नाही, आहेत, सर्वांना एकच- जेरबंद नाही, करण्याचं हे एकच ऑपरेशन नाही. लोटस दिसतंय. नाही ऑपरेशन लोटस. आशिष आता मी बोलू का? लोटस एकच मिनिट, माझा एक शेवटचा प्रश्न बोलू का मी आता? नाही नाही, तुम्ही थांबा आता, तुमच्या आधी राजू वाघमारे पण बोलतील. ताईंचं होऊ द्या. एक शेवट नाही ताईंचं होऊ शेवटचा द्या. प्रश्न नाही माझा. ताईंचं होऊ द्या ना. नाही ताईंच्या प्रश्न उत्तर देऊ द्या मला फक्त. हो. ताईंना बोलणं आधी द्या, ताईंना मला तर ताईंना पूर्ण मला करू उत्तर द्या. द्यायचं, बाकी काही नाही. एकच शेवटचा प्रश्न, तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 22 जुलैला अधिवेशनात असताना त्यांनी जे वाक्य वापरली होती, त्यांनी भर अधिवेशनात म्हटलं होतं की तुमच्या सगळ्या विरोधी पक्षांच्या फायली माझ्याकडे आहेत, तर तुम्ही जे जे आवाज कराल प्रत्येकाची फाईल आहे माझ्याकडे, हे म्हणणं खरंच योग्य नाही. तुम्ही विरोधी पक्षांवर तुम्हाला जी कारवाई करायची आहे ना, ते फायली असून उपयोगाचं नसतं. त्यांना ॲब्सल्युटली निष्पक्ष जेव्हा त्याच्यावर तपास होतो तेव्हाच तो लोकांना कळतं खरं काय खोटं काय. त्याच नारायण राणेंविरुद्ध ज्यांना तुम्ही सुनावलात अधिवेशनात, ते जर तुम्ही भाजप पक्षात घ्यायला निघालात, खरंच काय बोलावं तुम्हाला कळत नाही मला. म्हणजे केशव तुम्हाला असं उपाध्याय, नाही- मी आता तुमची वाक्य मोजणार आहे, अगदी थोडक्यात बोला. अगदी थोडक्यात बोलतो, प्रश्नच नाही, तुम्ही माझे वाक्य जरूर मोजा. मुळात असं आहे की नारायण राणेंना पक्षात घेतलं की नाही घेतलं हा आता चर्चेचा विषयच नाही ना. नारायण राणे पक्षात आलेत ना, म्हणजे काही म्हणजे नाही, नारायण राणे हा विषयच नाही, सोडून द्या ते. इथं संदर्भ का त्यांना हा कुठं मला जायचं कळलं ते ठरवतील. बरं, हां, म्हणजे आता एक मुद्दा सोडून देऊ, जाऊ द्या. हां, नंबर 2 दुसरं असं आहे की त्यांनी सांगितलं की कोर्टाचं हिअरिंग केस येत नाही कोर्टावर. आता ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काय सरकारचा काय संबंध आहे, काय संबंध असू शकतो? म्हणजे ते खरं म्हणजे कोर्टातला विषय आता नाही, पूर्ण ते आता नंतर काहीतरी पुन्हा म्हटलं. वेगळा अर्थ, म्हणजे माझ्या दृष्टीनं उपाध्याय, याच्यामध्ये नाही, उपाध्याय, एक काय तुमची केस छोटंसं correction. कोर्टामध्ये हिअरिंगला येत नाही. नाही हे Hearing कोर्टात ला मी येत नंतर नाही. गेले दादा, कोर्टात मी नंतर गेले. त्याआधी 13 यंत्रणेला मी पाठवलं, त्यानंतर सुद्धा म्हणजे चीफ मिनिस्टर, गव्हर्नर हे मी ठीक आहे सगळे ना. मोजून सांगितले. एकानी नॉट अ सिंगल पर्सन हॅज डन बरोबर, एनी अगदी कारवाई बरोबर. ऑन इट, नॉट अ सिंगल बरोबर. पर्सन. म्हणजे किती बरोबर. काळ आम्ही थांबावं ठीक आहे याचा ना, ठीक प्रश्न आहे ना. विचारला मी. असं आहे. तिसरं मगाशी म्हणाला झोटिंग कमिटीनी काय तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आता झोटिंग कमिटीने म्हणणं ऐकावे की नाही, ती न्यायाधीशामार्फत त्याची कार्यकक्षा ठरलेली आहे. त्यांनी काय करावं हे सरकार त्यात हस्तक्षेप नाही करत. त्या पद्धतीने झोटिंग Terms of reference कमिटीने काय सरकारने करावं, दिलेत तुमचं म्हणणं त्यांना. ऐकावं की नाही ऐकावं, ह्याचा सरकारला दोष, याचा हो ना, ठीक आहे, याचा सरकारला दोष कसा देता तुम्ही? शेवटी तो निर्णय त्या माणसाने त्या झोटिंग समितीने घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही टीका करा, सरकार तुमचा तो अधिकार आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं काहीतरी म्हणजे असं तारतम्य असलेली टीका अपेक्षित आहे, सरसकट टीका आपल्याकडनं अपेक्षित नाही. बरं, दुसरं ठीक आहे, त्याच्यामध्ये असं आहे, केशव उपाध्याय, मगाशी तुम्ही केशव म्हणालात की उपाध्याय, बघा, बिहारचे मी निवडणूक- राजू वाघमारे बिहारच्या यांच्याकडे निवडणुकीला जातो. 3 वर्ष बाकी आहेत. 1 मिनिट जरा नाही असं कसं, अरे आशिष माझं पूर्ण तर करू द्या ना. ठीक आहे. करा तेच दिल्लीची निवडणूक तर अजून 3 वर्ष बाकी आहेत, त्याचा काय संबंध इथे? त्यामुळे या ठिकाणी राजकीय सूडबुद्धीचा मुद्दाच या ठिकाणी येत नाही. कायद्याप्रमाणे जे असेल ते सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि पूर्ण होतील. व्यापमची जर त्याने उल्लेख त्यांनी केला, ते सुद्धा कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्या कोर्टाने त्या तपासात समाधान व्यक्त केलंय. आता अजून याच्यात तुमच्या म्हणण्यानुसार, तुमच्या गतीनुसार काही गोष्टी होत नाहीत म्हणजे काहीच होत नाही. बरं, ठीक आहे ना, ठीक आहे असं ना. नंतरही समजणं तुम्हाला मला काही वाटतं उत्तरं की द्यायची आहे, अन्याय जसं काय बिर्ला गती. सहारा प्रकरणातली डायरी वगैरे 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 बरंच काही आहे, बरंच त्यावर काही, बोलायचं आहे. exactly. नंतर अगदी एक मिनिट, मी बोला, आधी बोला, बोला. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडे जातोय. राजू वाघमारे, पी चिदंबरम आणि त्यांच्या मुलावर म्हणजे कार्ती चिदंबरमवरती कारवाई होते आहे, सर्वच विरोधी पक्षांवरती कारवाई जाते आहे. एक माझी स्वतःची अशी माहिती होती जी मी अनेक वेळा सांगितलेली आहे की काँग्रेसनं नॅशनल हेरॉल्डचं प्रकरण तरुण भारताबरोबर सेटल केलं होतं आणि त्यानंतर कोर्टातून माघार घेतली होती. पण आता त्या प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर इन्कम टॅक्सचा तपास सुरू होतोय किंवा झाला आहे किंवा तसं चाललेलं आहे, कारवाई होते आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर आणि एकूणच विरोधी नेत्यांवरती जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं कारवाई होते असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि पी चिदंबरम यांच्यावरचा जो आरोप आहे तो सकृतदर्शनी खरा दिसतोय. राजू वाघमारे, काय आहे आशिषजी की काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करण्याचं जे कारस्थान बीजेपीनी चालू केलंय ते सगळ्या लोकांच्या समोर आहे. आज ज्यावेळी चिदंबरम साहेब, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरकारवर तुटून पडत आहेत, त्यांच्या प्रत्येक लेखातून सरकारवर जे तीर मारले जात आहेत त्याच्यानी भाजप रक्तबंबाळ झालंय, त्यांना उत्तरं देता येत नाही आहेत. मग कुठून तरी चिदंबरम साहेबांचा आवाज कसा दाबता येईल या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. नॅशनल हेराल्डच्या बाबतीत तर बाकीच्या सगळी कागदपत्रं आम्ही दिलेली आहेत.
त्याच्यात जे काही इन्कम टॅक्सला करायचं आहे, जो तपास करायचा आहे तो तुम्ही करा. पण प्रश्न असा आहे आशिषजी, की इकडे एका बाजूला बोलायचं की सीबीआय आणि ईडीला आम्ही वापरत नाही, आणि दुसऱ्या बाजूला त्याच सीबीआय आणि त्याच ईडीनी ज्या वेळी वाटेल की हा कुठच्या तरी अपोजिशनचा लीडर हा जास्त बोलायला लागलाय, की तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावर सीबीआयची धाड आली किंवा त्याची जुनी फाईल खोलल्या गेली आणि ती फाईल बघण्याचं काम या सरकारने चालू केलं. आणि नवीन म्हणजे आशिष, बीजेपी वाल्यांनी त्यांच्या डोळ्यावर, मोदींपासून ते खालच्या माणसापर्यंत या लोकांनी स्वतःच्या डोळ्यावर एक सर्जरी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये असं आहे की फक्त कमळ असेल तर तुम्हाला काहीही करप्शन दिसणार नाही, तुम्हाला स्वच्छ दिसेल. पण जिथे कमळ दिसत नाही तिथे तुम्हाला सगळीकडे अगदी भ्रष्टाचार दिसतो, कारण यांच्या डोळ्यांवर सर्जरी झाले. आता शिवराज चव्हाणांची केस सीबीआय मध्ये जाण्यासाठी आणि त्याची चौकशी होण्यासाठी कोर्टात हायकोर्टात जावं लागलं, तरी त्या केसच्या बाबतीत काही प्रगती नाही. 56 माणसं मेली व्यापममध्ये, तरी शिवराज चव्हाणांचं काही त्यांनी राजीनामा दिला नाही. मोदींच्या बाबतीत सहाराची डायरी घ्या किंवा बिर्लाची डायरी घ्या, यांच्या या डायरीमध्ये पेमेंट मिळाल्याची पूर्णपणे नोंद आहे, इन्कम टॅक्सकडे त्याचे पेपर असलेल्याची नोंद आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पूर्णपणे ती नोंद बंद झाली. मोदींवर ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी गुजरात काँग्रेसने जवळजवळ 17 आरोप केलेले. त्याच्यातल्या प्रत्येक आरोपाची प्रत ही राष्ट्रपतींकडे दिलेली आणि त्याच्यावर चौकशी करा म्हणून सांगितलेलं. मोदी पंतप्रधान झाले आणि त्या 17 आरोपापैकी एकाही आरोपाची चौकशी झालेली नाही. एक तर आरोप असा आहे की स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणारे पंतप्रधान आणि बीजेपी यांनी गुजरातमधील जमीन एका रहेजा नावाच्या उद्योगपतीला 457 रुपये पर स्क्वेअर मीटरनी दिली, आणि त्याच बाजूची जमीन जी आपल्या सैन्याला पाहिजे होती ती त्या सैन्याला जवळजवळ 1,500 रुपये स्क्वेअर मीटरनी दिली. म्हणजे सैन्याकडून जास्त पैसे घेतले आणि उद्योगपतीला कमी पैशात जमीन दिली, असा यांचा राष्ट्रवाद. आणि बीजेपीचं कसं चाललेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये असणारे 22 मंत्री भ्रष्टाचारी आहेत. कोणाची चौकशी यांनी केली? कोणाला यांनी बाहेर काढलं? खडसे सोडले, कारण मुख्यमंत्र्यांच्या पोटातलं दुखणं होतं खडसे, म्हणून खडसेंना बाहेर काढलं. बाकी खडसे सोडले तर मुख्यमंत्र्यांनी ज्या निलंगेकरांच्या विरोधात कोर्टामध्ये केस आहे त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की यांना मी क्लीन चिट देतो म्हणून. म्हणजे अशा प्रकारचे मुख्यमंत्री आणि यांचं हे बीजेपी सरकार, आणि इकडे बसून बोलायचं हवं आम्ही काय कशात चौकशी करत नाही. कसं आहे आशिषजी, यांचा जर इतिहास, आता केंद्रातला इतिहास तुम्हाला सांगतो. राजू वाघमारे, केशव उपाध्यायांचं उत्तर मी तुम्हाला देतो. ते असं म्हणतायत किंवा असं म्हणतील बोलल्यावर की बिर्ला सहारा डायरीचं जे प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयाने परत पाठवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयातच क्लीन चिट मिळालेली आहे असं स्पष्टीकरण ते देऊ शकतात. ते परत पाठवलेलं आहे, ते पेपर्स इन्कम टॅक्स कडे आहे, तुम्हाला चौकशी करणं क्रमप्राप्त आहे, तुम्ही का नाही करत? अहो, मोदींची डिग्री अजून मिळालेली नाही, मोदींनी ज्या वर्गात अभ्यास केलाय ते मित्र भेटलेले नाहीत, त्यांच्या डिग्रीचं प्रकरण अजून काही झालेलं नाही, आणि हे म्हणतात की आता त्याला क्लीन चिट. अहो, यांचे जेवढी प्रकरणं आहेत त्या प्रकरणाची चौकशीच होत नाही. ठीक आहे, केशव उपाध्याय उत्तर द्या. बिर्ला सहारा डायरी मधली नावं आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये खुद्द पंतप्रधानांचं नाव येणं याची नैतिक दृष्ट्या जबाबदारी घेऊन चौकशी पुकारता आली असती. आशिष, काही चर्चेला काही गांभीर्य असलं पाहिजे, काही थोडंसं महत्त्व त्यात असलं पाहिजे, काही मुद्दे असले पाहिजेत, काही मुद्दे कसलं गांभीर्य नाही सांगा की? पंतप्रधानांचं नाव आलं पण गांभीर्य नाही. तुमच्यावर आरोप केले म्हणजे गांभीर्य नाही का? कसला आरोप आणि कसलं गांभीर्य नाही? तुमच्यावर आरोप केले, हे प्रत्येक आरोप तुम्ही खोडून दाखवा. कसं काय याच्यात गांभीर्य नाही? समोरच्याला काही बोलल्यानी आपण श्रेष्ठ होत नाही केशवजी. जे गुन्हे आणि जे आरोप तुमच्यावर केले ते आरोप
ते पहिल्यांदा खोडून 11. काढा, बाकीच्या गोष्टी बोलू नका. आरोप ठीक आहे खोडून ठीक आहे काढा. ठीक आहे. अहो आता तुमची 15 वाक्य झाली, 13. केशव उपाध्याय 15 झाली, आता तुम्ही 16वर सुरू करा. 3 वाक्यानंतर पहिल्यांदा एकतर 20-25 वाक्य बिनबुडाची बेताल बडबड चला, आता शाळेत पुन्हा 3 जाऊया, वाक्यानंतर प्रायमरी शाळेत. 15 वाक्य पुन्हा व्हायची. अशा प्रायमरी पद्धतीने शाळेत जाऊया. असंच राजू चाललंय. वाघमारे, आता म्हणजे तुम्ही काय थांबा, मला उजळणी असंच करायची नाहीये. चाललंय ना. केशव उपाध्याय 17वं वाक्य सुरू करा. असं आहे की मुळामध्ये पुन्हा सांगतो, सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्या मगाशी म्हणजे उत्तर दिलं, परत नाही पाठवलं, उचलून फेकून दिलं प्रकरण ते. म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही पद्धतीचं उठून कुणी आरोप करावेत इतकं म्हणजे थोडं तरी सिरियसनेस असला पाहिजे. आणि त्या अर्थाने ते म्हणालो. इथे चर्चा चालू आहे, ज्या भ्रष्टाचार प्रकरणाची चर्चा सुरू आहे, मी तुम्हाला ओळीनं सगळं सांगितलं की मुळामध्ये लालू प्रसादाच्या बद्दल सुद्धा कोर्टाचे आदेश आहेत. सोनिया गांधी हेराव प्रकरणामध्ये कोर्टाने सांगितलंय. म्हणजे आता एक काहीतरी आपण या देशातली न्याय यंत्रणा त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का? नाही, ते त्यांनी काही सांगू दे, पण तरी आमचं म्हणणं असं आहेच आहे. आशिषजी एकच वाक्य बोलतो. न्याय यंत्रणेने सुप्रीम कोर्टामध्ये आता पुन्हा हे बघ, आता किती वाक्य बोलणार वाघमारे? असं कसं चालेल चर्चा? अहो अर्धच बोलले, पूर्ण करा आता. तुम्ही बोला ना, तुमच्या वेळेत येईल. अर्ध वाक्यच बोलले. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये उठसूट बेताल विधानं करण्यापेक्षा आपण मुद्द्यांवरती चर्चा अधिक केली पाहिजे. ज्या ताईंनी प्रश्न विचारले, मी त्याची सिरियसपणे गंभीरतेने उत्तरही दिली. असं आहे की ज्या व्यापमचा मुद्दा आला त्याच व्यापमची तयारी CBI मार्फत देण्याची तयारी दाखवली होती मध्य प्रदेश सरकारने. सुप्रीम कोर्ट खोटं बोलतायत, खोटं केशवजी खोटं बोलतायत. CBI मध्ये जाऊन द्या म्हणून तुम्ही भांडत होता. पूर्ण होऊ द्या. मध्य प्रदेश सरकार भांडत होतं की CBI ला देऊ नका म्हणून. काय खोटं सांगताय तुम्ही? अहो इथे बसून कसं काय खोटं बोलता? ठीक आहे राजू वाघमारे, थांबा, त्यांना पूर्ण करू द्या. केशव उपाध्याय गो आहे. शांत बसा. केशव उपाध्याय सुरू करा तुम्ही. अभाव आहे तुमच्याकडे, माहिती नाही. नंबर 2, तुम्ही खोटं बोलताय. मध्य प्रदेश सरकारने CBI मध्ये चौकशी जाऊ नये चर्चा हायकोर्टामध्ये माहिती नाही. 2 वेळेला तक्रार दाखल केली आणि केस दाखल केली की CBI मध्ये देऊ. राजू वाघमारे तुम्ही थांबा, आता केशव उपाध्यायांना पूर्ण करू द्या, मी नंतर येतो तुमच्याकडे. काहीतरी माहिती नाही, काही नाही. खरं बोला, खरं बोला. अहो मी पुराव्यासकट सांगतोय, पुराव्यासकट सांगतोय. कधी गेलेलं मध्य प्रदेश सरकार कोर्टात? म्हणणं आहे की गुजरातनी काय म्हणे आम्ही आरोप केले होते. अहो त्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेस सरकार होतं. काहीच उलट त्यावेळी अनेक प्रकार केले काँग्रेसने. अनेक खोट्या केसेस गुजरातवरती मोदींवरती करण्याचा प्रयत्न केला. हे सोडलं असतं का? म्हणजे उगाच बिनबुडाचे आरोप करत राहायचे ज्याला तथ्य नाही आणि मग म्हणत राहायचं की आरोप आरोप. अहो प्रत्येक आरोप म्हणजे गुन्हा नाही. उठसूट आरोप म्हणजे भ्रष्टाचार नाही. त्याला काहीतरी पुरावे जोडावे लागतात, त्याला माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर जसं ताईंनी सांगितलं, मी इतके पुरावे दिले, तमुक केलं आणि मग कारवाई भुजबळांसहित सगळ्यांवर झाली. तशा पद्धतीने नुसतं उठायचं आणि बोलत सुटायचं काँग्रेसच्या पद्धतीने. या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होत नसतात. त्याला भ्रष्टाचार म्हणत नाहीत. त्याला काहीतरी लॉजिकल एंड द्यावा लागतो, काही मुद्दे मांडावे लागतात. त्याचा पूर्णपणे अभाव आहे. एकतर माहिती आणि नंतर चर्चा करा. आता फ्रेज ठीक आहे राजू वाघमारे, आता लवकर. काय आहे की लालकृष्ण अडवाणींचं नाव डायरीमध्ये आलं, त्या माणसांनी राजीनामा दिला नैतिकता बघून. मग मोदींकडे नैतिकता नाही आहे हे बीजेपीने आता कबूल केलेलं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं नाही, हे घेऊन जा आणि याची चौकशी बरोबर झाली नाही असं सांगितलं. अहो तुमच्याकडे जर नैतिकता असती मोदींकडे तर मोदींनी त्याची चौकशी समिती नेमली असती. मोदींच्या डिग्रीचं काय झालं? आणि जे तुम्ही सांगताय आता सांगताय व्यापमचं, वसुंधरा राजेंचं, ललित मोदींचं, या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही भाजपने कुठच्याही पद्धतीची चौकशी ही ठीक आहे. आपल्याला आणखीन गंभीर आणि व्यापक चर्चा करायची आहे. ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. विरोधकांप्रमाणे सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीला वेग येईल का? 65% लोक म्हणतायत नाही. विरोधकांप्रमाणेच सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांच्या चौकशींना वेग येणार नाही. बघा सरकारवर किती विश्वास आहे लोकांचा. 65% लोक म्हणतायत नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय रवी श्रीवास्तव यांच्याकडं. ते आंदोलक आहेत. रवी श्रीवास्तव, हे जे पी चिदंबरमांचं प्रकरण असेल, जे नव्यानं पुन्हा आलेलं आहे, त्याचबरोबर बाकीची काही प्रकरणं असतील, नॅशनल हेराल्डमध्ये तर सेटलमेंट झालं असं काँग्रेसच्या नेत्यांनी खाजगीत सांगितलं सुद्धा, तरीसुद्धा ते प्रकरण पुन्हा सुरू केलं गेलेलं आहे. त्यामुळं एकूणच या सर्व यंत्रणांचा, खास करून ज्या केंद्रीय तपास संस्था आहेत, त्यांचा राजकीय वापर होतो असं म्हणायचं तुम्हाला? बिल्कुल आशीष, आपने अभी पीछे के आधे घंटे डिबेट में भी देखा है, ये भाजपा क्या और कांग्रेस क्या, जो सुप्रीम कोर्ट ने कहा है केज्ड पैरट, तोता पिंजड़े में बंद, तोते का इस्तेमाल दोनों पार्टियों ने अच्छे तरह से खुल के किया है. जिसका अपना सब, जिसका राज रहा उसने उसका पूरा तरह से इस्तेमाल किया. और ये भी जो हमारे नए मित्र आए हैं भाजपा, इन्होंने भी पिछले 3 साल के अंदर यही काम किया कि कैसे उसको एक उसका सिद्धांत बना रखा है इन्होंने कि अपनों को बचाने का और विरोधियों को फंसाने का. ये काम हम अपनी सरकारी एजेंसीज के थ्रू करेंगे. एक कल का तमाशा देखिए आप, जो INX मीडिया के ऊपर इन्होंने रेड की है, INX मीडिया के कागज ढूंढने के लिए. पीटर मुखर्जिया और इंद्राणी मुखर्जिया के ऊपर पहले ही केस चल रहा है, वो दोनों जेल में हैं. उनके घर से कितनी बार रेड कर चुके हैं, कोई कागज नहीं मिला इनको. आज कल 17 ठिकानों पे रेड करके एक 10 साल पुराने केस के पुरावे ढूंढे जा रहे हैं. ये तमाशा मचाना है और नहीं क्या है कि दिखाने के लिए जनता को, जो मोदी जी बोल के आए थे, ना खाऊंगा ना खाने दूंगा. हालांकि उन्होंने अपने राज में जब वो 10 साल मुख्यमंत्री रहे, उन्होंने कभी लोकपाल नहीं बनने दिया गुजरात में. और तो और केंद्र में आने के बाद भी अभी उन्हें सुप्रीम कोर्ट से फटकार पड़ी है कि ये विरोधी पक्ष नेता वाला बहाना आप छोड़िए और तुरंत लोकपाल का गठन करिए. अभी भी वो उसके ऊपर सोए हुए हैं. ये दिखाने के लिए कि कैसे हम अपने विरोधियों को खत्म करेंगे, ये इनका एक स्टैंडर्ड फॉर्मूला है. आप देखिए कहां से शुरू किया है. TMC के खिलाफ इन्होंने वेस्ट बंगाल में चालू किया, उसके बाद में जेटली इनके अपने चिदम्बरम जी के ऊपर चालू किया, उधर लालू यादव को हटा करके वहां गठबंधन तोड़ने वाला शुरू किया. कोई भी जगह उठा के देख लीजिए, वो इस तरीके से एक फॉर्मूले से चल रहे हैं. हम किसी भ्रष्ट आदमी को बचाने के खिलाफ हैं बिल्कुल, क्योंकि आपको याद होगा जब सबसे पहले आम आदमी पार्टी बनी थी तो 16 जिन नेताओं के नाम निकाले गए थे, उनमें सबसे ऊपर नाम पी चिदम्बरम का ही था. हमें किसी भ्रष्ट नेता के जेल जाने से बिल्कुल कोई आपत्ति नहीं है, मगर फंसाने का काम मत करिए. अभी देखिए अरविंद केजरीवाल जी के ऊपर इन्होंने पिछले ही हफ्ते से आप देख रहे हैं, महीने भर से देख रहे हैं, रोज एक तमाशा चलता रहता है कि 97 करोड़ रुपए विज्ञापन में खर्च कर दिए, 4 करोड़ रुपए राम जेठमलानी जी को फीस में दे दिए. और ये अभी अभी एक कपिल मिश्रा जी वहां पे बैठ गए, उन्होंने बोला कि भाई ये तो इन्होंने मेरे सामने 2 करोड़ रुपए लिए. अरे वो किस तरह की मूर्खतापूर्ण आरोप करने वाला कपिल मिश्रा वो पुराना साथी है ना अरविंद केजरीवाल जी का, मंत्री था. साथियों की बात ही कर रहा हूं. वसुंधरा राजे के खिलाफ उनके साथी घनश्याम तिवारी ने बड़े भ्रष्टाचार के आरोप राजस्थान के अंदर लगा रखे हैं. सरकार ने कौन सी कार्रवाई करी उनके ऊपर? श्री शिवराज सिंह चौहान जी के मंत्री ने अभी अभी 4 करोड़ रुपए स्कूल बस के घोटाले के अंदर उन्होंने घोटाला किया है 4 करोड़ रुपए का. कौन सी जांच उनके खिलाफ बिठाई गई? ये तो अपनों को बचाने का और विरोधी को फंसाने का ये एक स्टैंडर्ड फार्मूला बना के चल रहे हैं. आप हर जगह देखिए, आज भी शाम को आप देखेंगे खुलासा हुआ है ललित मोदी के ऊपर कि ललित मोदी को किस तरीके से सरकार ने बचा दिया. वहां की एक पुलिस की रिपोर्ट दिलवा दी कि ये इसके खिलाफ कोई केस नहीं है, और ललित मोदी ने वो इंटरपोल को दे दी, उन्होंने उनके खिलाफ केस बंद कर दिया. ये हाल इन्होंने कर रखा है कि अपनों को रमन सिंह के खिलाफ कितना घोटाले का केस आया, कौन सी सीबीआई की इंक्वायरी हुई? वसुंधरा राजे के खिलाफ लैंड घोटाले के कितने केस आए, कौन सी सीबीआई की इंक्वायरी हुई? वाड्रा जी के लिए मोदी जी ने चुनाव से पहले सारे मंचों पे खड़े होकर भाषण दिए थे कि अगले दिन आने के वाड्रा को मैं जेल में डाल दूंगा. 3 साल हो गए आज तक कोई तो जेल में नहीं गया, कोई किसी को चार्जशीट नहीं दिखाई देती, कोई किसी के खिलाफ केस नहीं दिखाई देता. ये सब पोस्चरिंग है, सब ड्रामेबाजी है, दिखाने के लिए कि हम भ्रष्टाचार के बहुत खिलाफ हैं. सच्चाई ये नहीं है. सच्चाई ये है कि आप सिर्फ लोगों को हैरान करने के लिए और आप मुद्दों से बचना चाहते हैं. ईवीएम पे सरकार फंस चुकी है, पाकिस्तान के खिलाफ मोर्चे पे सरकार फंस चुकी है, कश्मीर में पीडीपी के साथ बना के सरकार की हालत खराब है, देश में बुरी तरह से बेरोजगारी फैली हुई है, डिमोनेटाइजेशन में सरकार की थू-थू हो रही है. इन सबसे डिफ्लेक्ट करने के लिए, मुद्दों से ध्यान हटाने के लिए इस तरह की हरकतें की जा रही हैं कि यहां सर्च हो गई, यहां रेड हो गई, यहां ये ड्रामा कर दिया. ठीक आहे केशव उपाध्याय तुम्ही हसताय, पण हा योगायोग नाहीये. येत्या 26 मेला
मोदी सरकारला किती विनोदी 3 चर्चा वर्ष करायची पूर्ण आपण? होत आहेत. त्यामुळं कदाचित आशिष, जे गंभीर मुद्दे आहेत, सर्जिकल आशिष, स्ट्राईक नंतर भारत पाक सीमेवरती वेगवेगळ्या कारवायांमध्ये किंवा सीमापार आक्रमणामध्ये हल्ल्यामध्ये 50हून अधिक जवान मारले गेलेले आहेत. त्याचं उत्तर सरकारला द्यायचं नाहीये. डिमॉनिटायझेशनमध्ये किंवा नोटबंदीमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, नोकऱ्या जात आहेत, त्याचं उत्तर द्यायचं नाहीये. या ज्या गंभीर प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीचा तपास यंत्रणांचा बाजार मांडला गेला की काय, अशी टीका होते. तुम्हाला ऐकावं लागेल. चोरमारे सर, प्रश्न हाच आहे की 3 वर्ष पूर्ण होत आशिष, असताना आशिष, त्या दुसऱ्या मला बातम्या, विरोधी खेम्यातल्या बातम्या ज्यांना म्हणतो ना आपण, त्यांचा एकदम सुळसुळाट आलेला आहे. सगळीकडं विरोधकांच्या बातम्या आहेत, विरोधकांची प्रकरणं दिली जात आहेत, ती काढली जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ती येत आहेत. याला काय म्हणाल? ही प्रॉपर स्ट्रॅटेजी आहे? मगापासून बरीच चर्चा झाली आणि रवी श्रीवास्तव साहेबांनी बऱ्यापैकी त्याच्या पाठीमागचे हेतू आहेत ते उघड केलेले आहेत. ही गोष्ट खरीच आहे की आतापर्यंत केंद्रीय तपास संस्थांचा वापर जे सरकार सत्तेत असतं केंद्रातलं, ते आपल्या सोयीनं आपल्या विरोधकांच्यासाठी वेळोवेळी करत आलेलं आहे. UPA असताना किंवा त्याच्या आधी वेळोवेळी जे केंद्रात सत्तेत सरकार असेल त्या सरकारनं त्या पद्धतीनं वापर केलेला आहे. कालपासून अगदी पियुष गोयल यांच्यापासून आत्ता केशव उपाध्याय यांच्यापर्यंत भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रवक्ते नेते सांगतायत की या तपास यंत्रणा खूप स्वतंत्र आहेत, स्वायत्त आहेत. म्हणजे खूप विनोदी वाटतं ऐकायला, ऐकून म्हणजे असं काहीतरी ऐकणं. पण एक गोष्ट आहे की हे ज्या पद्धतीने विरोधकांच्या विरोधात वापरत आहेत केंद्रीय तपास संस्था, हे ते म्हणतील आम्ही वापरत नाहीत, पण साधं उदाहरण म्हणजे केंद्रीय तपास संस्थांचा किती पक्षपाती आणि चुकीचा वापर करता येतो. आपण मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातला NIAचा एकूण व्यवहार बघितला सुरुवातीपासून, तर अत्यंत गंभीर आणि दहशतवादासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या बाबत ज्यावेळी केंद्रीय तपास संस्था पक्षपाती वागते तेव्हा यांची नियत आणि नीती काय हे आपल्याला दिसतं. म्हणजे इतकी गंभीर घटना आणि हेमंत करकरे यांच्यासारख्या अधिकाऱ्यानं अत्यंत कष्टपूर्वक तपास करून त्या गुन्हेगारांच्यापर्यंत पोहोचले होते. आणि NIA यांचं सरकार आल्यानंतर NIAच्याकडून NIAचा एक पोलीस अधिकारी या प्रकरणातल्या सरकारी रोहिणी शालियन यांना सांगतो की साध्वीच्या संदर्भात तुम्ही जरा सौम्य भूमिका घ्या, कठोर गो स्लो अशी भूमिका घ्या म्हणून त्यांचा अधिकारी सांगतो. त्यानंतर त्या केस सोडून देतात. आणि आता तर NIAनं सांगितले कोर्टात की त्यांना त्यांच्या संदर्भात आमचे काही आक्षेप नाहीत. म्हणजे इथंपर्यंत हा जर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर नाही तर काय आहे. आणि मगाशी ज्या पद्धतीनं चर्चा झाली, चिदंबरम यांची केस 10 वर्षापूर्वीचं सगळं आत्ता ते खंगाळून काढायला लागले. ते करायला पाहिजे. काय चिदंबरम दोषी असतील, त्यांना आत टाकलं म्हणून कोणाचं काही नुकसान होत नाही आणि त्यांच्या कुटुंबाला आत टाकलं म्हणून ते कोणाला काही फरक पडत नाही. त्यात लालू प्रसाद यादवांच्या बाबतीत तीच भूमिका आहे. पण आता सरळ आहे, 3 वर्षे सरकारला पूर्ण होत आहेत. यांच्याकडं सांगण्याजोगी एकही गोष्ट नाही. काश्मीर, पाकिस्तान, नोटाबंदीनंतरचा सगळा खडखडाट, या सगळ्या मुद्द्यावर सरकार एकूण अडचणीत आहे. आणि मग त्यावेळी आता 26 तारखेला भाषण करताना भ्रष्टाचारियों को अंदर डालेंगे नहीं बख्शेंगे हे बोलायला, हे प्रश्न विचारण्यासाठी काहीतरी आता फेस सिंग असायला पाहिजे. म्हणून मग हे लालू प्रसाद, चिदंबरम ही या गोष्टी त्यांनी हाताशी धरल्या आहेत. आणि या बळावर ते म्हणजे 3 वर्षाचा जल्लोष आहे तो, मला वाटतं एवढ्या मुद्द्यावर ते 3 वर्षाचा जल्लोष साजरा करणार आहेत. या व्यतिरिक्त साजरा करण्यासारखी परिस्थिती मला माहिती आहे केशव उपाध्यायांना सविस्तर उत्तर द्यायचं आहे आणि त्यांची वाक्य मलाही मोजायची नाहीये. पण ब्रेक नंतर सविस्तर केशव उपाध्याय बोलणार आहेत. जे म्हणून काही आता सर्व तज्ज्ञ मोदी सरकार, भाजपला उद्देशून बोलले असतील, त्या सर्व उपप्रश्नांची उत्तरं केशव उपाध्याय सविस्तर देणार आहेत. पण ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. विरोधकांप्रमाणे सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीला वेग येईल का? हाच तर खरा प्रश्न आहे. 80% लोक म्हणतायत नाही, विरोधकांप्रमाणे सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीला वेग येणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय केशव उपाध्यायांकडे. केशव उपाध्याय, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही सुद्धा थोडक्यात उत्तर द्या. मी तुमची वाक्य मोजणार नाही आहे. पण प्रश्न तोच आहे की मोदी सरकारही काँग्रेसपेक्षा वेगळं नाही आहे.
ते सुद्धा केंद्रीय तपास संस्थांचा वापर करत आहे, राजकीय वापर करत आहे, हे आता सर्व थरातून बोललं जात आहे. ज्या पद्धतीनं एकाएकी 3 वर्ष पूर्ण व्हायची वेळ आल्यावरती विरोधकांच्याच बातम्या, त्यांचाच भ्रष्टाचार कसा हा वर्तमानपत्राच्या किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर राहील याची व्यवस्थित काळजी घेण्यात आलेली आहे हे दिसतंय. असं आहे की म्हणजे मला बरं झालं तुम्ही मला चोरमाऱ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी खरंच आठवण करून दिली. म्हणजे काँग्रेसने कशा पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या साध्वी प्रज्ञा सिंगचं प्रकरण आहे. 2008-9 पासून त्या साध्वीला अटकेत ठेवण्यात आलं होतं. हिंदू काय भगवा दहशतवाद शब्दप्रयोग काँग्रेसने आणला, याच चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदेनी आणला आणि त्याच्यानंतरनं 5 वर्षात साधं चार्जशीट सुद्धा नाही. ज्या काश्मीरातल्या अतिरेक्यांना किती उष्मांक मिळाले पाहिजेत जेवणामध्ये याचा मानवी अधिकार ज्यांना व्यक्त केला जातो त्याच्यात शंका चिंता व्यक्त केली जाते, त्यांना साध्वीच्या मानवाधिकाराबद्दल कोणाला काही व्यक्त करावं वाटलं नाही, बोलावं वाटलं नाही आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये त्यात काहीच पुढे प्रगती झाली नाही. रोहिणी सालियांचा खुलासा त्याच वेळी सरकारने केला होता. रोहिणी सालियांकडचा संबंध तेव्हा येतो ज्यावेळी केस कोर्टात उभी राहते. इथं चार्जशीटचाच पत्ता नव्हता तर कुठून रोहिणी सालियांला स्लो सांगण्याचा संबंध येतात. त्यामुळे रोहिणी सालियांच्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं हे तेव्हा स्पष्ट झालं होतं. चोरमारेने मला म्हणजे ठीक आहे त्यांना सरकारबद्दल आखच असेल त्यामुळे त्यांनी हे सगळं माहिती असून त्याने असे आरोप केले, पण मला सांगण्यात संधी मिळाली तर धन्यवाद. दुसरं असं मगाशी श्रीवास्तव बोलत केशव उपाध्याय मगाशी त्यावेळी खरंच खूप मालेगाव बॉम्बस्फोटातली ती बाईक किंवा ती स्कूटर कोणाची होती? मला असं वाटतं आशिष जाधव 5 ती चर्चा पूर्ण करायची आहे का तुम्हाला 1 तास पुढचा अडवा, इथून 1 तास त्या विषयावर पण चर्चा करू. ठीक आहे, मग साध्वीचा विषय सोडा, आपल्या मूळ विषयाला जाऊया आपण. नाही त्यांनी काढला म्हणून मला सांगितला, त्यांनी काढला, मी काढला नव्हता. मूळ प्रश्नाला उत्तर द्या आणि कशा पद्धतीने मूळ प्रश्नाला उत्तर द्या. वापर केला मूळ प्रश्नाला उत्तर द्या. येस मगाशी आमचे श्रीवास्तव बसले, येस मूळ प्रश्नाला उत्तर देतो. श्रीवास्तवने अनेक गोष्टी म्हणाल्या, म्हणजे त्यांच्या बोलण्यात किती अंतर्विरोध होता. म्हणाले की आम्ही 16 नावं काढली तर पहिलं नाव चिदंबरम होतं, कारवाई झाली पाहिजे. आता कारवाई होती तर नाही हे राजकीय सूडबुद्धीने चाललंय. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? एक काहीतरी भूमिका घ्या. नाटक कसं असेल आता तेच अहो श्रीवास्तवजी नाटक कसं असेल जर कारवाई सुरू झाली तर ते नाटक म्हणजे हे तुम्हीच ठरवणार, हे तुम्हीच ठरवणार. अडचण हीच आहे की सरकार काम करतंय, सरकार निरपेक्षपणे काम करतंय, हे आपल्याला स्वीकारण्याची तयारी आपली नाहीये. एक छोटासा एकच ओळीचा प्रश्न बोलण्यामध्ये इतका अंतर्विरोध असतो. एकच ओळीचा प्रश्न 10 वर्षानंतर ज्या रेड होतात त्या रेडला दादा किती अर्थ असतो. 10 वर्षानंतर जर कुठे रेड केली तर कोणी कागदपत्र आपल्या घरी ठेवतं का? त्या रेडला तरी काही अर्थ आहे का? काय दाखवत? आणि चिदंबरम हे एकटेच काँग्रेसचे नेते आहेत जे इंडियन एक्सप्रेस मधून सरकारच्या धोरणावरती, सरकारच्या निर्णयांवरती कडा प्रहार करतायत. एक आपको और बोलू का? आज आपको देश के रक्षा मंत्री और वित्त मंत्री को अदालत में राम जेठमलानी जी ने सीधा बोला आप क्रूक हैं और आपकी 10 रुपए की भी इज्जत नहीं है. ये आज डिफेमेशन केस के अंदर ये ट्रायल हुआ है. आज ऐसी गति को पहुंच गए आपके महान नेता लोग और महान मंत्री लोग. ठीक आहे केशव उपाध्याय कंटिन्यू झालं का तुमचं? केशव उपाध्याय कंटिन्यू. असं आहे तो अरुण जेटली, अरविंद केजरीवाल हा सगळा वेगळा विषय, पुन्हा 1 तास चर्चा त्याची करायची माहिती आहे. पुन्हा पण जात नाही, मी श्रीवास्तव मी इतर विषयावर जात नाही. मुळामध्ये असं आहे की कारवाई होतीये याचं स्वागत करायचं का त्याला राजकीय सूडबुद्धीचा किंवा नाटकबाजीचं का हे करून त्याला वेगळ्या पद्धतीने विचारायचं. आणि आशिष जाधव तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही पत्रकार आहात त्यामुळे तुम्ही सुद्धा आणि चिदंबरमने इंडियन एक्सप्रेसने आणखीन 10 वर्तमानपत्रात सरकारच्या भूमिकेबद्दल जरूर लिहा, आमचा काहीच आक्षेप नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण ते लिहितात म्हणून त्यांच्यावर कारवाई करायची नाही अशी भूमिका जर कुणाची असेल तर ते कसं चालेल? त्यामुळे तुम्हाला जस्ट सांगितलं हो, तुम्ही चिदंबरम करतो म्हणून सांगितलं. नाही करू दे ना, 10 वर्तमानपत्रात लिहा. आशिष जाधव त्यांनी अजून 10 वर्तमानपत्रात लिहावं. केशव उपाध्याय माझा आजचा सवाल असा आहे की ही जी राज्यातली खास करून प्रकरणं आहेत, तुम्हालाही माहिती आहे गेल्या 10 वर्षात बहुतेक प्रकरणांमध्ये चालना जर का मिळाली असेल तर तिथं मी पण रिपोर्टिंग केलेलं आहे आणि हे मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे. बहुतेक प्रकरणं ही मुख्यमंत्र्यांनीच फ्लोअर ऑफ द हाऊस
विधानसभेच्या काढलेली आहेत. त्यामुळं या प्रकरणांचा जर का छडा लागत नसेल, आता तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात, तुम्हालाच निर्णय घ्यायचा, तुम्ही घेत नसाल तर आम्ही पत्रकार म्हणून विचारायचं नाही. एक वाक्य मला बोलू द्या आशिष, एक वाक्य मला बोलू द्या. आशिष असं आहे, पत्रकार म्हणून तुम्ही एक प्रश्न नाही 1000 प्रश्न विचारा, त्याबद्दल तुमचा सन्मान आहे, आदर आहे. मगाशी अंजलीताईंच्या वाक्यातलंच कोट मी पुन्हा करतो, कारण शेवटी मी बोललो तर लगेच प्रवक्ता आहे काय. आता अंजलीताईंचंच मगाचं वाक्य मी कोट करतो. मगाशी सुरुवातीला त्यांनी बोलले की त्या असं म्हणाले की यात मेले कोण, तर कंत्राटदार मेले, अधिकारी मेले, त्यांच्यावर कारवाई झाली, पण राजकीय नेत्यावर कारवाई झाली नाही, हे त्यांचं वाक्य होतं. कारवाईला सुरुवात झाली आहे, एक एक टप्प्याटप्प्यात एक एक गोष्टी होत गेल्यात. आता किमान अंजलीताईंच तरी आपण विधान मान्य करूया. माझं ठीक आहे, उपाध्याय प्रवक्ताच बोलतो असं तुम्ही म्हणाल, त्यामुळे राजकीय पुढची राजकीय राजकीय नेत्यांपर्यंत जी कारवाई आहे ती सुद्धा त्या प्रोसेसमध्येच पुढे होणार. ह्याच्यामध्ये राजकीय सुडबुद्धीचा विषय नाही आणि कुणावरती पांघरून घालायचाही विषय नाही. जे कायद्याप्रमाणे न्यायासमोर असेल त्या पद्धतीनेच कोर्टामध्ये केस उभी राहील. केशवजी, मला तुम्हाला अतिशय विनम्रतेने सांगायचं आहे की अँटी करप्शन ब्युरो ठाणे ज्यांच्या हातात आता सध्या नाही, मी तुम्हाला तेच सांगते की आपण जे म्हणतात ते साफ चुकीचं आहे. अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांच्याकडून आत्ताच्या घटकेला कुठल्याही प्रकारची कुठलीही चौकशी चालू नाही, कुठलेही पेपर्स तपासले जात नाहीत. अजित पवार सुनील तटकरेला मागे जे बोलवलं होतं त्याच्यानंतर जवळजवळ 1.25 ते 1.5 वर्ष झालं असेल, एकही कारवाई झाली नाही. अँटी करप्शन ब्युरो खडसेंच्या बाबतीतही काही करत नाही आहे. आणि हे सगळे जे मी म्हणते ना ते फॅक्ट्स आहेत, कारण त्याचा जितका पाठपुरवठा मी केला तेवढा केला नाही. ते तर सोडा, अँटी करप्शन ब्युरोचे एक अधिकारी होते कलगुटकर नावाचे, ज्यांनी खोदून चौकशी केली तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर 1 लाख रुपयाचा दंड आत्ता मागच्या आठवड्यात झाला. म्हणजे अँटी करप्शनच्या ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुद्धा करू नये का? तर मी तुम्हाला जे सांगते ना, आणि हे जी सूडबुद्धी वगैरे जे मगाशी रवी श्रीवास्तव म्हणालेत, हे फॅक्ट्स आहेत, हे फक्त दिखावा असतो. मला खरंच सांगा, अजित पवारांवर कारवाई कधी होणार, तटकरेंवर कारवाई कधी होणार? 1918च्या एंडला का 19च्या सुरुवातीला? कारण महाराष्ट्राला दाखवावं लागेल की आम्ही काहीतरी कारवाई केली. आणि सिंचन घोटाळ्यामध्ये व्हीआयडीसीच्या ज्या वर्क ऑर्डर निघाल्या त्यावरती दोघांच्या सह्या होत्या. संचय 3वर कारवाई केली. मंत्री म्हणून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार आणि ईडी देवेंद्र शिर्के यांच्या पहिल्यांदा वर्क ऑर्डर वरती फक्त दोघांच्या सह्या, पूर्ण जे ज्याला म्हणतात काउन्सिलच्या सह्या असतात त्या नव्हत्या. हा एवढा धडधडीत पुरावा हा फ्लोअर ऑफ द हाऊस दाखवला गेला होता, तरी सुद्धा सरकार आल्यावरती भाजप कारवाई करत नाहीये. केशवजी, आशिषजी बोलू का? नाही केशवजी, मी तुम्हाला रिअली ओपन चॅलेंज देते. जर संचय 3वर कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी दाखवली, मी सलाम ठोकेन त्यांना. अजय संचेती, डी ठक्कर, SN ठक्कर यांच्या विरुद्ध जर कारवाई झाली, कारण ते भाजपचे नेते आहेत, त्यांच्यावर जर खरंच कारवाई, कारण VIDCचा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे तो जो इरिगेशन स्कॅम होता तो VIDC मध्ये होता, आणि या अजय संचेतींवर कारवाई केली तर मी भाजपच्या प्रत्येक नेत्याला सलाम ठोकेन. ठीक आहे, केशव उपाध्याय उत्तर द्या. बरं, एका यानेच उत्तर द्या, आधी राजू वाघमारेंना पूर्ण करू द्या. राजू वाघमारे, गो अहेड. काय आहे आशिषजी, महाराष्ट्रातलं जर आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर मुख्यमंत्री म्हणाले की तूर खरेदीमध्ये घोटाळा झालेला आहे जवळजवळ 400 ते 500 कोटीचा. मग तो घोटाळा जर मुख्यमंत्री कबूल करतायत, मग तो घोटाळा मुख्यमंत्री त्यांच्या जो मंत्री आहे त्याच्या नावावर टाकतायत की अधिकाऱ्याच्या नावावर टाकतायत की स्वतः सरकारच्या नावावर तो घोटाळा आहे? त्याच्या बाबतीत CBI चौकशी का नाही करत आहेत मुख्यमंत्री? जलयुक्त शिवारामध्ये जे घोटाळे झाले त्याच्याबद्दल तक्रारी आल्या, पण एकाही जलयुक्त शिवाराच्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली नाही. आणि उद्धव ठाकरेंनी आरोप केलाय जल दरोडेखोर म्हणून सांगितलं. जल दरोडेखोर आशिषजी, ठीक आहे त्याच्यावरती आपण एक वेगळी चर्चा करूया. नंतर जलयुक्त शिवारवर वेगळी चर्चा करायची आहे. फ्लॅगशिप प्रोग्राम आहे जलयुक्त शिवार, त्या घोटाळ्यावरती वेगळी चर्चा करणार आहोत नंतर कधी. केशव उपाध्याय शेवटी उत्तर द्या. केशव उपाध्याय शेवटी समाप्त करा, उत्तर द्या. त्याच्याबद्दल पण या लोकांनी अजूनपर्यंत चौकशी केलेली नाही.
काहीच झालेलं नाही यांचं. असं आहे मी अंजलीताईंनी उपस्थित केलेला मुद्दे जास्त गंभीरपणे घेतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. बाकी मी फार चर्चेत म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दूध घोटाळा महत्वाचा आहे. मुख्यमंत्री म्हणाले दूध घोटाळा झालेला आहे, सीबीआयची चौकशी लावा. येत नाही पण तुम्ही कोंबडं झाकलं नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही. ठीक आहे राजू वाघमारे, आता तुम्ही थांबा. राजू वाघमारे तुम्ही थांबा आता. ती या जगासमोर येणार, त्याच्यामुळे तुम्हाला आता झाकता येत नाहीये. ठीक आहे, झाकता कोणालाच येत नाहीये. थांबा तुम्ही गंभीरपणे घ्या. राजू वाघमारे तुम्ही थांबा आता. केशव उपाध्याय, माझ्याकडे वेळ कमी आहे, थोडक्यात 17 वाक्य बोलून वेळ वाया घालवला, पण ठीक आहे पुढे मी जातो. आता मुळात असं आहे की अंजलीताई म्हणाला मी भाजपच्या प्रत्येक नेत्याला सॅल्यूट ठोकेन. खरं म्हणजे कुणाकडून सॅल्यूट ठोकून घेण्यासाठी या राज्यामध्ये हे सरकार कार्यरत नाही. या राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी सरकार कार्यरत आहे. कारण अंजलीताई एवढा मोठा जोक कसा वाघमारे थांबा. आता ही काय चाललंय? वाघमारे थांबा ना, मध्ये बोलू नका. मुद्दे नाही आहेत तर मध्ये बोलू नका. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की मगाशी अंजलीताई म्हणजे बरं झालं म्हणजे अंजलीताई एक गोष्टी सांगतायत. खरं म्हणजे अंजलीताईंच्या बोलण्यातच अधिक गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि त्यामुळे त्याला अधिक वजन आहे असं मी समजतो. मी काय भाजपचाच प्रवक्ता आहे, मी बोललो असतो त्याचा अर्थ नीट सिरियस घेतला नसता. असं आहे की पहिल्या मगाशी अंजलीताई म्हणाल्या की अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर कारवाई झाली. आत्ता त्या दुसऱ्या मगाशी त्या म्हणाल्या की अजित पवार आणि तटकर यांची चौकशी झाली. म्हणजे कारवाई पुढे सरकली. तिसरा पुन्हा विषांतर होत आहे, पुन्हा विषांतर होतं, त्यात जाऊच नका तुम्ही. माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे, माझं पूर्ण होऊ द्या, ऐकून घ्या, माझं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे माझं पूर्ण होऊ द्या. मुळात असं आहे या विषयामध्ये की आता त्यांचं असं म्हणणं आहे की काय म्हणा तिथं काहीच होत नाहीये. असं आहे की आता अंजलीताईंना समोर काही होत नसेल की अंजलीताईंना काही माहिती नसेल, ह्याचा अर्थ तिथं काहीच होत नाहीये. तुमच्या समोर घटना घडत नाही याचा अर्थ समोर तिथे काही कारवाई होतच नाही असा अर्थ नाही ना. त्यामुळे मुळामध्ये एकीकडे आपणच आपल्या बोलण्यात सांगायचं की नकळतपणे कारवाई होतीये, कशा कारवाई झाली आहे, आणि दुसरीकडे म्हणजे कारवाई होत नाही. हा आंतरविरोध ताई बरोबर नाही. तुमची इच्छा बरोबर आहे की तातडीने उद्या कारवाई झाली पाहिजे. पण शेवटी असं आहे की कायद्याप्रमाणे सरकार चालतं, नियमाप्रमाणे सरकार चालतं आणि कोर्टामध्ये त्या पद्धतीने पुढे जाणारच आहे प्रकरण. त्यात तुम्ही लढताय त्या विषयामध्ये. त्यामुळे यात लपवाछपीचा, कुणावरती पांघरुण घालण्याचा कुठलाही हेतू नाही. जे कायद्याप्रमाणे कारवाई होईल, जे कायद्याप्रमाणे होईल ती कारवाई होईल असं केशव उपाध्याय भाजप म्हणताय. शेवटी मी जातोय विजय चोरमारे यांच्याकडे. सर, प्रश्न तोच आहे की आत्ताच का टायमिंगचा सगळा खेळ आहे. टायमिंग आलं की बातम्या येतात, टायमिंग आलं की लोकांच्या मागे चौकशा लागतात, टायमिंग आलं योगायोग आला की मग नोटिसा धाडल्या जातात. तसं राज्यात होताना दिसत नाही. राज्याचं राजकारण काही फसलंय की काय? राज्यात होत नाही त्याचं पहिलं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपच्या दावणीला आहे आणि काँग्रेसमधले दोन नेते नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात भाजपमध्ये जाण्याची चढाओढ चाललेली आहे असं दिसतंय एकूण. त्यामुळं मग आता त्यात पुढं काय होणार, कारवाई कुणावर करायची, कारण शेवटी ज्यांच्यावर कारवाई करायची, ज्यांच्यावर संभाव्य कारवाई होऊ शकते अशी माणसं आपल्या पक्षात येणार असतील तर ते अडचणीत होतं. आणि ज्या राज्याच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असलेली 17 मंडळी आहेत, आता मग राजू वाघमारे 22 म्हणले, त्यामुळे त्यांचा आणखी नवीन आकडा तो 5 वेगळं वाढलेले मला माहीत नाही मला त्यांच्याकडे तर नवीन माहिती. पण 17 मंत्री आहेत ते आणि मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटले. त्यामुळे उद्या अजय संचेती यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली तर मला आश्चर्य वाटणार नाही त्याचं. त्यामुळे या सरकार यांच्याकडून काही होणार नाही. सगळं पॉलिटिकल गेन समोर ठेवून, राजकीय हिशेब समोर ठेवून हे सरकार काम करते आणि त्या पलीकडे जाण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही आणि त्यांची वृत्ती प्रवृत्ती नाही. केंद्रात असू दे, राज्यात याच पद्धतीने चालणार आहे. या गोष्टीवरती सबंध महाराष्ट्र सहमत असेल की मोदी सरकारचं काम बऱ्यापैकी चांगलं चाललेलं आहे. 3 वर्ष होत आहेत. मोदी फेस्टिवल हा देशभर साजरा केला जाणार आहे, त्यालाही लोक शुभेच्छा देतील. पण महाराष्ट्रात काय? महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवरती आलं, त्यात शिवसेनेचे 5 मंत्री कॅबिनेट हे सामील झाले, तरीसुद्धा सरकारला जी पकड घ्यावी लागते ना, ती पकड काही सरकारला घेता आलेली नाही आहे. त्यामुळं सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. चावडी ते मंत्रालय
इथपासून सर्व महसूल प्रशासन हे सैल झालेलं आहे, संत झालेलं आहे. त्यामुळे लोकांना नेमकं कळत काय नाही. शेतकरी जे संपावर जाण्याची भाषा करतायत हे कशाचं द्योतक आहे. सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणूनच तो इतका अगतिक झालेला आहे आणि असं प्रत्येक ठिकाणी दिसतंय. त्यामुळेच प्रश्न विचारावे लागतात. एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर विरोधकांच्या मागं जर का चौकशांचा किंवा नोटिसांचा ससेमिरा लागत असेल तर मग सत्ताधारी मंत्र्यांवर सुद्धा आरोप आहेत, काही नेत्यांवर सुद्धा आरोप आहेत. त्यांच्या आरोपांचं काय, त्यांच्याविषयी कोण बोलणार, सरकार बोलणार की नाही, हा प्रश्न विचारला जातोय. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. विरोधकांप्रमाणे सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीला वेग येईल का? 75% लोक म्हणतायत नाही. विरोधकांप्रमाणे सत्ताधारी नेत्यांवरील किंवा त्यांच्या मित्र नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीला वेग येणार नाही. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.